बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. मंडळी, गेले कित्येक आठवडे आपण संपूर्ण एक वेगळं शास्त्र शिकत आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण या शास्त्राच्या आधारे म्हणजे जे वैद्यकीय शास्त्र आहे आणि ज्या शास्त्राचा एक मूलभूत आधार आहे आणि तो म्हणजे की जे नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्यामुळं नवदाम्पत्याला सहजगत्या अपत्य प्राप्ती होऊ शकते याविषयी सगळं ऐकलेलं आहे. पण अजूनही असे अनेक घटक आहेत की त्यांच्या मनामध्ये छोट्या-छोट्याशा शंका असतात आणि त्या शंका अगदी मोकळेपणानं ते आमच्याशी शेअर करत असतात. तर अशाच काही शंका किंवा असेच काही प्रश्न आज डॉक्टर साहेब आपण इथं जे आलेले आहेत तर ते उपस्थित तुमच्यासमोर करते आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण या सगळ्या आपल्या श्रोत्यांना, दर्शकांना देऊया अशी एक विनंती आहे तुम्हाला. एकाने आपल्याला प्रश्न असा विचारलाय की लग्न झालेलं आहे आणि एक 6-8 महिनेच झालेत की लगेच घरामध्ये कुरबुर सुरू होतीये की आता आम्हाला नातवंडाचं तोंड बघायचं आहे. घरामध्ये अजून आमची आजी आहे म्हणजे पणती व्हायला पाहिजे तिला किंवा एक जो सोहळा असतो फुलं उधळायचा, तर तो सोहळा घरामध्ये कसा होणार? हा सगळा अडून-अडून प्रश्न जे सगळे विचारले जातात. तर यासाठी आम्ही काय करावं? कारण आम्हाला आमचीही काही स्पेस हवी आहे. घरातल्यांचंही प्रेशर आहे. तर त्या वेळेमध्ये आम्हाला तुम्ही काय सल्ला द्याल? असा एक थोडा हटके प्रश्न आहे. या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. नाही, आता सगळ्यात पहिला म्हणजे काय माहिती आहे का, की बऱ्याच वेळेस काय झालं असतं, की ते म्हणजे हा प्रेशर आहे की नाही, प्रेशर कुठली गोष्ट प्रेशर अंडर प्रेशर होऊ शकत नाही. तर त्या नवदाम्पत्याला घरच्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मुक्त त्यांचे निर्णय घ्यायला त्यांना सोडून द्यायला पाहिजे. बरोबर. काय असतं की बऱ्याच वेळेस म्हणजे आपण आता हे लवकर म्हणजे थोडक्यात काय, की गर्भधारणा होण्यासाठी नवदाम्पत्यांना द्यायच्या टिप्स असं तुमचं म्हणणं आहे. त्या म्हणजे प्रश्नातनं असं मला प्रश्नातनं लक्षात त्यांना आलं. तेच अपेक्षित आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे नवदाम्पत्य जे आहे हे कॅटेगरीज करायला पाहिजेत. म्हणजे समजा आता 20 ते 30 वर्ष, 30 ते 35 वर्ष, 35 ते 40 वर्ष आणि 40 वर्षाच्या पुढे. बरोबर. कारण काय आता पूर्वी कसं असायचं की मुलगी वयात आली की लग्न करून मोकळे व्हायचे. म्हणजे साधारण 20-22 वर्षाच्या आतल्या काय सर्व मुलींची लग्न झालेली असायची. बरोबर. पण आता करिअर आणि बरेच त्यात हे आहेत. आता म्हणजे बऱ्याच वेळेस योग्य तो उपवर त्यांना मुलगा मुला-मुलींना मिळत एकमेकांना नाही जोडीदार सापडत नाही त्यामुळे. आणि हे जोडीदार भेटणं आणि लग्न होणं ही केवळ म्हणजे हा योग आहे. म्हणजे जीवनामध्ये बऱ्याच वेळेस म्हणजे त्या मुलाला त्याबरोबर किंवा त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच मुली त्याला भेटलेल्या असतात. म्हणजे त्यांनी म्हणजे आपल्या वर्गामध्ये मुली असतात किंवा आपल्या पाहुण्यांमध्ये मुली असतात. पण नेमक्या कुठल्या मुलीवरून लग्न होईल हे कुणीही ठरवू सांगू शकत नाही. शकत नाही. बरोबर. म्हणजे हा फारच म्हणजे तो वेगळा पूर्ण विषय विषयच आहे. वेगळा आहे. म्हणजे त्याला तुम्ही अध्यात्म म्हणा किंवा तुमचं काय ते श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, या सगळ्या गोष्टीचा तो मिलाप आहे. त्यामुळे तुम्हाला तो त्या आता काही वेळेस तर म्हणजे लग्न ठरतं आणि ते म्हणजे लग्न होत पण नाही. बरोबर. काही वेळेस म्हणजे लग्न लवकर होत पण नाही. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे साधारण हे वयाचे म्हणजे इतके वयाचे आपण गट का पाडले, तर अशी आत्ताची परिस्थिती आहे म्हणून आपण वयाचे गट पाडले. 20 ते 30 वर्ष इज द बेस्ट टाईम फॉर फर्टिलिटी. म्हणजे त्यावेळेस गर्भधारणा होण्याचा फारसा काही प्रॉब्लेम फारसा येत नाही अनलेस त्याच्यामध्ये काहीतरी दोष असेल तर. म्हणजे त्यातल्या पुरुषाच्यामध्ये किंवा स्त्रीच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की ज्या मुलीला रेग्युलर मासिक पाळी येते त्या मुलीनं युजली म्हणजे आपण हा फॉर्म्युला सगळ्यांना पाठच असणार आहे की पुढच्या मासिक पाळीपूर्वीच्या 14व्या दिवशी म्हणजे समजा 30 दिवसाची पाळी असेल तर 16व्या दिवशी, 35 दिवसाची पाळी असेल तर साधारण 21व्या दिवशी हे म्हणजे स्त्रीबीज निर्मिती होते. म्हणजे जरी इंटरव्हल किती जरी असली तरी सुद्धा रेग्युलर येणारी मासिक पाळी त्यामध्ये स्त्रीबीज निर्मिती होण्याची शक्यता दाट असते यंग पेशंटमध्ये 20 ते 30 वर्षाच्या. त्यामुळं तो स्त्रीबीज निर्मितीचा जो कालावधी आहे त्या कालावधी हा फर्टाईल पिरियड आहे. ह्या फर्टाईल पिरियडमध्ये जे काय म्हणतात समागम करणं हे संयुक्तिक आहे आणि ॲटलिस्ट ह्या 20 ते 30 वर्षाच्या ज्या दाम्पत्य आहेत त्यांनी 1 वर्ष तरी कमीत कमी ते हे म्हणजे त्यांना क्वालिटी टाईम
फॉर द्यायला पाहिजे. फर्टिलिटी हा त्याने दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही प्रेशर न आणता. आजच तुम्हाला सांगतो, आमच्याकडे पेशंट आला. पेशंट काय म्हणालं की त्यांना म्हणजे ओव्युलेशन स्टडी जेव्हा करतो आपण, हं. तर त्यावेळेस त्या ओव्युलेशन जेव्हा होणार आहे म्हणजे फॉलिकल जे आहे हे 18 ते 20 मिलीमीटरचं झाल्यानंतर त्याला रप्चरचं हो, इंजेक्शन दिलं हो. जातं. आणि त्यानंतर पुढचे 7 ते 8 दिवस त्यांनी इंटरकोर्स करायचा असतो. तर त्या दोघांमध्ये भांडण म्हणजे थोडा म्हणजे असा म्हणजे वाद चालू होता. मुलगी काय म्हणाली की मी म्हणते की ते आता आपल्याला हे 7 दिवस डॉक्टरांनी सांगितलं आहे इंटरकोर्स करायला पाहिजे. तो काय म्हणतो, डॉक्टर काय म्हणते, सकाळी उठल्यापासून इथं दिवसभर चालू असते की आज आपल्याला डॉक्टरने हे संबंध ठेवायला सांगितले. त्यामुळं म्हणलं माझ्यावर टेन्शन येतं आणि टेन्शन आल्यामुळं माझं काय होतच नाही. म्हणजे असं जे आहे ना, तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की सबूर आणि शांततेमध्ये. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की हा समागम जो जो आहे, हा पार्ट जो आहे, कितीतरी फॅक्टर्सवरती अवलंबून आहे. म्हणजे असं काय ते स्विच आहे का, जा स्विच दाबला की लाईट लागली आणि इकडे समागम झाला. इट इज नॉट लाईक दॅट. तर त्यासाठी म्हणजे त्या पुढच्या माणसाची मानसिकता पाहिजे. त्याचबरोबर त्याची त्या वातावरण निर्मिती पाहिजे. त्याचबरोबर त्याला हे काय म्हणतात की समागम म्हणजे काय मेकॅनिकल आहे, जायचं आणि समागम करायचं असं नाही. सो देर आर सो मेनी थिंग्स. म्हणजे त्याचं तुम्ही वातावरण म्युझिक लावा, काय करा, की अशा पद्धतीनं तुमची एक दुसऱ्याबद्दल जेव्हा जवळीक निर्माण होईल तेव्हाच ते त्यावेळेसच तुमचा व्यवस्थित समागम यशस्वी व्यवस्थित शकतं. होऊ शकतो. बरोबर. आणि त्याला यू हॅव टू गिव्ह क्वालिटी टाईम. असं नाही की आता म्हणजे त्या समजा आता बिझी आहे, शेड्यूल बिझी आहे, तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर काय समजा गर्भधारणा हवी आहे, तर त्या पुरुषाने सुद्धा किंवा त्या स्त्रीने सुद्धा हे आपला या गोष्टींसाठी वेळ हा काढलाच पाहिजे. आणि हे जर त्यांनी फॉलो केलं ना, तुम्हाला सांगतो की नाही, की आपला म्हणजे थंब रूल काय आहे, 100 कपल्सनी जर काय म्हणजे अनप्रोटेक्टेड म्हणजे कुठलंही प्रोटेक्शन घेतलं नाही, कुठल्या गोळ्या खाल्ल्या नाही, कुठं निरोध वापरला नाही, कुठं ते कॉयटस इंटरप्टस केलं नाही किंवा काही केलं नाही, म्हणजे कुठलाही ती म्हणजे गर्भनिरोध होण्यासाठीचा कुठलंही म्हणजे वापरलं हे साधन वापरलं नाही किंवा सिस्टीम वापरलं नाही किंवा प्रकार केला नाही, तर ते साधारणपणे 1 वर्षाच्या शेवटी 75% हे कपल्सना हे गर्भधारणा होतीच. मग आता 75% जर का समजा 12 महिन्यात होत आहे, तर 12 × 72 म्हणजे महिन्याला त्याची पर्सेंटेज किती आहे? बरोबर. 6 ते 10%. म्हणजे आता समजा ती म्हटली की नाही मला मासिक पाळी आली की मला टेन्शन येते. टेन्शन घ्यायचं कारणच नाही आहे. कारण काय की जेव्हा 6% मुलींमध्ये गर्भधारणा होणार आहे, तर 94% जे आहेत ते होणार नाहीच आहे. बरोबर. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं काय कारण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की गर्भधारणा होण्यासाठी म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणू हे एकत्र येऊन त्यानंतर गर्भधारणा झाल्यानंतर गर्भनलिकेवाटे गर्भाशयात उतरल्यानंतर तिथं रुजणे वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया जर समजा प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला जर काय गर्भधारणा झाली तर या जगाचं काय होईल? म्हणून तर ते म्हणजे फर्टिलिटी हा रूल आहे. बरोबर. इन्फर्टिलिटी हा रूल नाही. जरी इन्फर्टिलिटीचं प्रमाण आज वाढलेलं असलं तरी अजूनही सद्यस्थितीमध्ये गर्भधारणा होणे हा रूल आहे. म्हणजे वंध्यत्व हा रूल नाही आहे. बरोबर. वंध्यत्व इज एक्सेप्शन. म्हणजे 10 ते 15% 20% काय वयोमानाप्रमाणे ते होणार. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की आपल्याला आपल्या शरीरावर सगळ्यात कुठल्या गोष्टीचा म्हणजे परिणाम होतो, म्हणजे विपरीत परिणाम. चांगले परिणाम हे पिटोसिन आणि डोपामिन ह्या 2 हॉर्मोन्समुळे होतात. हार्मोन्समुळे होतात. आणि दुसरे जे कॅटाकोलामाइन्स आहेत म्हणजे ॲड्रिनालिन, नॉरॲड्रिनालिन, हे सुप्रारिनलचे जे काय हे आहेत हार्मोन्स आहेत, ह्या हार्मोन्समुळे आपल्याला विपरीत परिणाम होतो. आणि ते कधी स्त्रवतात? जेव्हा तुम्हाला राग, मद, मोह आणि मत्सर ह्या 4 गोष्टी जेव्हा आहेत ना, की तेव्हा तुम्हाला तो येतो. हे तू हे केलं नाहीस, काय मी सांगते तेव्हा मी म्हणलं की तू समागम करायला आला नाहीस. आला हिला राग. राग आली की मग तिची सगळी हार्मोन्सची सगळी लिंक तुटली. म्हणजे
आपण जे काय करतोय म्हणजे जे जबरदस्ती करतोय, मग तर हे काय म्हणतात त्याला मत्सर, म्हणजे मत्सर कुठला, की आता त्या शेजारच्या पमीला दिवस गेले तर मला काय केलं नाही. दॅट इज हर लाईफ, दॅट इज हर काय म्हणतात तिचं ते प्रारब्ध तिचं आहे. म्हणजे थोडक्यात की ते वातावरण घरातलं हे खूप चांगलं आणि शांत असावं ह्या सगळ्या सबूर गोष्टी. हा, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सांगतो की नाही, सबुरे में ही आनंदी है. पेशन्स ठेवा. हम्म. म्हणजे आणि आपलं कर्तव्य जे आहे की नाही, जे ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे करा. बरोबर त्या फर्टाईल पिरियडमध्ये इंटरकोर्स करा. तर तुम्हाला म्हणजे ह्या 20 ते 30 वर्षाच्या ज्या नवदाम्पत्य आहेत त्यांना त्यांच्यासाठी तो योग्य तो पिरियड. योग्य आणि 75-80% गर्भधारणा होणारच, हम्म. अनलेस दे हॅव सम कारण ह्यांनी प्रॉब्लेम. आपल्याला प्रश्न विचारताना असं त्यांचं वय किंवा असं काही सांगितलेलं नाही, नाही, पण आता तुम्ही म्हणून आता मी सगळ्याची 40च्या कॅटेगरी पुढचे, वाईज हा, सांगणार त्या आहे. कॅटेगरी वाईज. पुढचं वय आहे ते 30 ते 35. हम्म. आता कसं आहे की बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला रिव्हर्ट करता येतात, पण ओव्हरीचं एजिंग जे आहे हे हम्म. तुम्हाला रिव्हर्ट करता येत नाही. हे स्त्री बीजांड कोशामधून ज्या काही म्हणजे अंडी जे काही बाहेर पडणार आहेत याचं प्रमाण जे आहे हे तुमचं जेव्हा रजुनिवृत्ती होणार त्या पिरियडमध्ये त्या सगळ्या स्त्रीबीज जे आहेत प्री मॉडेल जर्मसेल्स त्या संपणार आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी तुरळक प्रमाणामध्ये म्हणजे हे स्त्रीबीज निर्मिती होऊ शकते म्हणजे जेव्हा रजुनिवृत्तीच्या आसपास. म्हणून जेव्हा 20 ते 30 वर्ष त्या काय सांगितलं, इट इज अ मोस्ट फर्टाईल पिरियड, मोस्ट बरोबर. फर्टाईल पिरियड की ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या म्हणजे होऊ शकतात. मग 30 ते 35 वर्षामध्ये तुम्हाला आता थोडं रिस्ट्रिक्शन आहे. हम्म. सो गिव इट 6 मंथ्स प्रॉपर तुम्ही त्याला हे काय अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करून प्रेग्नन्सीचा तुमचा हे पिरियड काढा, हम्म. फर्टाईल पिरियड. त्यामध्ये समागम करा, रेग्युलर समागम करा. डेली जमत नसेल अल्टरनेट डे करा, हम्म. तर हे गर्भधारणा होण्याचे चान्सेस भरपूर असतात. स्ट्रेसमुळे सुद्धा बऱ्याच वेळेस त्यांना हे होऊ शकत नाही. बरोबर. मी तर काय वेळेस त्यांना सांगतो की तुम्हाला जेव्हा समजा आता अगदीच निकड आहे की सगळेच प्रेशर आहे की आता आपलं गर्भधारणा व्हायलाच पाहिजे, जेव्हा ओव्युलेशन होतं त्या कालावधीत तुम्ही घ्या सुट्टी, जा कुठेतरी तो एक दोघं मिळून तुमचा एक दुसऱ्यालाच वेळ द्या. बरोबर. कारण तुम्हाला सांगतो ना, एक दुसऱ्याला वेळ द्यायचा. आपण पूर्वी जसं सांगितले कोविडमध्ये वेळ देऊन 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 10 वर्ष प्रेग्नंट न झालेल्या स्त्रिया आणि ते कपल्स त्यांना म्हणजे अपत्यप्राप्ती झालेली आहे. तर त्यामुळं क्वालिटी टाईम फॉर इंटरकोर्स हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळं तो पार्ट जर काय तो फॉलो केला तर इवन 30 ते 35 वर्षानंतरसुद्धा. आणि पण 35 वर्षानंतर मात्र जे आहे ही नक्कीच. फर्टिलिटी कमी होते, तर तेव्हा मात्र तुम्हाला किती काही करायला लागते हे आपण मला वाटतं आता आपला ब्रेक नंतर ब्रेक बघूया. नंतर बोलूया. मंडळी, या क्षणाला घेऊया छोटासा ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये. माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की आता 35 ते 40 या वयोगटातले जे कपल्स आहेत की ज्यांचं लग्न झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, 35 ते 40 म्हणजे आता तुम्हाला लिमिटेड पिरियड राहिलेला आहे. लिमिटेड पिरियडमध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं जे काय फॅमिली हे कंप्लीट करायची आहे. आजकाल बऱ्याच कपल्सना एक वन चाइल्ड नॉर्म सध्या ते लोक बघतात. खूप खूप कपल्स असे आहेत बरोबर. की एकच आम्हाला बाळ पाहिजे म्हणतात, किंवा समजा 2 पाहिजे असतील. तर तुम्हाला फॅमिली जी आहे ही 35 ते 40 वर्षामध्ये हे पूर्ण करायला पाहिजे. कारण त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या दोन्ही कपल्समधल्या दोन्ही ह्याचे पार्टनर्सचे स्वतःचे म्हणजे आपत्य प्राप्ती होण्याचे चान्सेस जास्त असतात. जास्त असतात. फक्त आता 35व्या वर्षानंतर जर लग्न झालं 2-3 महिन्यानंतर तुम्ही यू शुड गेट युअर सेल्फ इन्व्हेस्टिगेटेड.
इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तुमची स्त्रीबीजी निर्मिती किती आहे, शुक्राणूची संख्या याची किती आहे, चपळता किती आहे. मला वाटतं त्या सिमेंटवरती आपण म्हणजे बरीच चर्चा बरीच केली आहे. चर्चा तर झाली. सिमेंट नॉर्मल आहे की नाही, सिमेंट नॉर्मल असेल, याची स्त्रीबीज निर्मितीची कॅपॅसिटी किंवा ती जी काय क्षमता आहे ही AMH आणि ते बाकी जे हॉर्मोन्स आहेत, हो हे हॉर्मोन्स तपासले की तुम्हाला कळतं. आणि त्यानंतर मग ते जर नॉर्मल आहेत, हे पण नॉर्मल आहे, यू कॅन गिव्ह चान्स फॉर 6 मंथ्स. 6 महिने तुम्ही हे करायला म्हणजे प्रयत्न, टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे जेव्हा फक्त फर्टाईल पिरियड आहे बरोबर. त्यामध्ये करायला काही हरकत नाही. आणि मग 6 महिन्यानंतर मात्र जर गर्भधारणा नाही झाली तर मग मात्र तुम्हाला पुढच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स करणं हे भाग आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कुठले, ट्यूबल फॅक्टर आहे का, हो ट्यूब टेस्टिंग झालं, ट्यूब टेस्टिंगसाठी हिस्टोसल्पिनोग्राफी आहे. मग नंतर हे समजा जर PCOD असेल तर PCOD असेल तर मग त्यावेळेस ट्यूब टेस्टिंग आणि ओव्हरियन ड्रिलिंग हे दोन्ही कंबाईन करण्यासाठी तुम्ही लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही वेळेस जर समजा सोनोग्राफीमध्ये काही दोष तुम्हाला आढळला की गर्भाशयाच्या अंतरंगामध्ये कुठेतरी म्हणजे पॉलिप आहे किंवा गाठ आहे, तर मग ते हिस्ट्रोस्कोपी करायला पाहिजे. म्हणजे 20 आणि 30 वर्षाचे जे काही कपल्स आहेत त्यांच्यासाठी आपण जसं 1 वर्ष म्हणजे थांबू शकतो, हो तसं यांच्यासाठी आपण जास्त कालावधी थांबू शकत नाही. कारण आता त्यांचं हां, वय वाढत चाललेलं आहे. स्त्रीबीज जे आहे ना, हे निर्मितीची क्षमता क्षीण होत कमी जाणार कमी आहे होत जाणार आणि आहे. आपल्याला उपलब्ध असणारे जे स्त्रीबीज आहेत हे कमी कमी होत जाणार आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 35व्या वर्षानंतर त्या स्त्रीबीजामध्ये सुद्धा म्हणजे जेनेटिक हो म्हणजे व्यंग निर्माण व्हायची शक्यता दाट असते. क्वालिटीमध्ये फरक पडतो. क्वालिटीमध्ये फरक पडते म्हणल्यापेक्षा जेनेटिकच त्याच्यामध्ये म्हणजे हे काय म्हणतात त्याला, गुणसूत्रामध्ये दोष निर्माण होतात. निर्माण होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे आपला 35 वर्षांच्या जे गर्भधारणा झालेली असते त्या गर्भधारणेमध्ये ह्या सगळ्या टेस्ट करायला लागतात. हो म्हणजे तुम्हाला म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा, आता गर्भधारणा होण्यासाठी तर आपण त्यांना म्हणजे सल्ला दिलाच आहे, हो पण गर्भधारणा झाल्यावर सुद्धा सगळ्या टेस्ट कराव्या ह्या लागतात. सगळ्या टेस्ट म्हणजे कुठल्या, की ते मूल म्हणजे गुणसूत्र दोष त्यात नाही आहे. मग त्यासाठी म्हणजे NT स्कॅन आलं, NT स्कॅन नंतर ड्युअल मार्कर टेस्ट आली. हो. मग NT स्कॅनमधून आपल्याला 80% ते 85% आपल्याला कळतं की बा ह्या बाळामध्ये म्हणजे मतिमंद आणि गतिमंद मूल नाही आहे. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, की त्याच्यामध्ये एक म्हणजे मतिमंद आणि गतिमंद मूल आणि दुसरं म्हणजे व्यंग असलेलं व्यंग मूल. असलेलं. व्यंग हे जे आहे तुम्हाला सोनोग्राफीमध्ये इझिली डायग्नोस होतात. पण मतिमंद आणि गतिमंद ह्यासाठी जे आहेत ना, ह्या इनडायरेक्ट टेस्ट आहेत. हो. इनडायरेक्ट टेस्ट म्हणजे कुठली, ही NT स्कॅन. ही NT स्कॅनमध्ये तुम्हाला म्हणजे अंदाज बांधता येतो की बाबा ते त्या जे न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी जी आहे, मानेच्या मागे जे पाण्याची हो गादी आहे ती, किंवा ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन, किंवा बाळाचं नाक म्हणजे नाकाचे हाड, हे नाकाचं हाड ह्या ज्या डाऊन सिंड्रोममध्ये नाकाचे हाड हे विकसित नसतात. अच्छा. म्हणून ते तपासणी, या डक्टस वेनसस आहे त्याची पॅटर्न, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या NT स्कॅनमध्ये अंतर्भूत आहेत. मग ह्या NT स्कॅनमधून तुम्हाला जर काय ते सगळं जर नॉर्मल असलं तर 80-85% गर्भ नॉर्मल आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यात जर नॉर्मल असलं तर देन यू गो फॉर हे ड्युअल मार्कर टेस्ट, की त्यातले जे काय हे आहेत हॅपी वगैरे, ह्या बीटा HCG, हो हो ह्या सगळ्या ड्युअल मार्कर जे आहेत, ड्युअल मार्कर तुम्ही तपासलं की तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल तर म्हणजे या पेशंटला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे दिवस पूर्ण होण्यापूर्वी बाळंतपण होण्याची शक्यता किती आहे हे सुद्धा सांगता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे या पेशंटमध्ये कालांतरानं म्हणजे समजा 20 आठवड्याच्या नंतर ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे का नाही हे सुद्धा अच्छा. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये येतं. म्हणजे जसा रिपोर्ट येईल त्याप्रमाणे आपला उपाययोजना करता येते. म्हणजे समजा जर काय त्याच्यामध्ये जर ब्लड प्रेशर वाढणार आहे असं जर वाटलं तर मग ॲस्पिरिनचे टॅबलेट सुरू करायला लागतात. काही वेळेस जर काय समजा त्याची हे काय म्हणतात बाकी ही हिस्ट्री असेल, त्यांची बाकीच्या रक्त तपासणीमध्ये काही दोष असेल तर हिपॅरिनचं रक्त पातळायचं इंजेक्शन डेली बेसिसवर घ्यायला लागतं. मग हे असं हे सगळं जे आहे, कारण काय आहे की आता 35 वर्षानंतर
आता प्रेग्नन्सी झालेली आहे आणि यानंतर आपल्या पदरी म्हणजे मतिमंद आणि गतिमंद मूल येऊ नये म्हणून ह्या याची सगळ्या मग काळजी त्यानंतर घेणं आता गरजेचं आहे. ड्युअल मार्कर टेस्टमध्ये जर का समजा तुम्हाला नॉर्मल वाटली तर काय करायचं नाही, जर ॲबनॉर्मल वाटली तर मग तुम्हाला पुढची टेस्ट करायला लागते, NIPT, ज्याच्यामध्ये म्हणजे आईच्या रक्तामध्ये बाळाचा DNA आढळतो. मग त्या DNA वरून तुम्हाला म्हणजे ते बाळ हे आहे का, डाऊन सिंड्रोम आहे का हे कळतं. ते समजा त्यापेक्षा जर का तुम्हाला आणखी पुढची टेस्ट करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲम्निओसेंटेसिस म्हणजे बाळाभोवतीचं पाणी पाणी काढायचं. कसं? पाणी काढून त्याच्यातलं गुणसूत्र बघायची. मग ही ढोबळ तपासणी जी आहे ती 3 गुणसूत्र म्हणजे ट्रायसोमी जे आहेत हे 21, 18 आणि 13 ह्या 3 कॉमन आहेत. तर त्यासाठी ती एक टेस्ट करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामधले जे काही डिटेल्स आहेत, तो मायक्रो ॲरे कुठे हे आहे का, म्हणजे थोडं डिलिशन आहे किंवा म्हणजे ॲड झाले किंवा कुठले म्हणजे छोटे मोठे जे काय गुणसूत्रामधील दोष आहेत हे सुद्धा तुम्ही ॲम्निओसेंटेसिस करून त्याच्यामध्ये. तुम्हाला ते समजू शकतं. तर ह्या सर्व गोष्टी 35 वर्षाच्या नंतरच्या म्हणजे गरजेनुसार म्हणजे करायलाच पाहिजेत असं नाही नाही. नाही नाही करायला पाहिजे त्या मस्ट ज्या टेस्ट आहेत त्या सुरुवातीला तुम्ही ती सांगितल्या NT त्या. हो, ड्युअल मार्कर. याच्यामध्ये जर तुम्हाला दोष आढळला. दोष आढळला किंवा तुम्हाला जर काय समजा दोष म्हणजे कसं आहे की ते पर्सेंटेज सांगते. हो, दोष आहे म्हणजे असं नाही सांगत, म्हणजे प्रॉबिबिलिटी सांगतं. हे प्रॉबिबिलिटी किती, आता समजा आपण टॉस केल्यानंतर आपला प्रॉबिबिलिटी काय 50% 50-50. हेड 50% टेल. टेल. तर तसं याचं ते सांगतं की बाबा ह्याची प्रॉबिबिलिटी नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये ही 250 एका म्हणजे हे जे डाऊन सिंड्रोम आहे ह्याचं प्रमाण नॉर्मल हेल्दी जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये एकाच 250 म्हणजे 250 प्रेग्नन्सीमध्ये एक डाऊन डाऊन सिंड्रोम सिंड्रोम सापडतो. असू शकतो. तर समजा 250 हा कट ऑफ आहे. समजा एकास 240 किंवा 250च्या खाली कुठलाही आकडा एकास 100 असं जर आला तर म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी वाढली, मग आपण पुढच्या टेस्टला म्हणजे प्रॉबेबिलिटी जेव्हा त्या व्यंगाची किंवा त्या म्हणजे कंडिशनची जर वाढते म्हणजे त्याचं काय आहे की काही वेळेस कसं आहे की एकाच कट ऑफ एकाच 250 असतो आणि आपल्या रिपोर्टमध्ये ते एकाच 10,000. मग ते त्यांना वाटतं अरे एकाच 10,000 म्हणजे काय हे झालं नाही, तर उलट तो नॉर्मल रिपोर्ट म्हणजे तो रिपोर्ट आहे. उलटा वाचायचा असतो. 10,000 एखादंच 10,000 एखादं. पण मग ते सांगतो तुम्हाला की कोणतीही टेस्ट इवन आज ॲम्निओसेंटेसिस जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे त्यात सुद्धा पर्सेंटेज आहे की काही प्रमाणामध्ये म्हणजे समजा पण एक बाळ 10 लाख एक बाळ 1 कोटीमध्ये म्हणजे असं एक प्रॉबेबिलिटी ही तशी राहतेच. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जे रिपोर्टिंग करता ते कशावर रिपोर्टिंग करता, तुम्ही तपासल्या सेल्सवर बरोबर. तर काही वेळेस मोझॅईक असतं म्हणजे मोझॅईक टाईलमध्ये कशा प्रत्येक प्रत्येक टाईलवरचं डिझाईन डिझाईन वेगळं वेगळं आहे. असतं. तर तसं काही वेळेस प्लॅसेंटामध्ये किंवा ते ज्या काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये जर मोझॅईकिझम जर असेल तर ते ते म्हणजे ते तिथं मात्र ते तुम्ही रिपोर्टिंग जरी नॉर्मल आलं तरी एखादं बाळ त्याच्यामध्ये मतिमंद किंवा गतिमंद असू किंवा ते शकण्याची येऊ शक्यता शकतं. आहे असं. पण फक्त हेच आहे की ह्या ट्रायसोमी मात्र आहेत ना हे अगदी ॲक्युरेटली ते सांगतात क्या बात. हे म्हणजे डाऊन सिंड्रोम आहे की नाही. ते ट्रायसोमी 13 ट्रायसोमी 18 हे अगदी हमखास म्हणजे त्यात कळतं म्हणजे तिथं काय फारशी चूक होत नाही. पण ह्या टेस्ट सगळ्याच नाही, फक्त 2 टेस्ट कंपल्सरी आणि पुढची जेव्हा डाऊन ह्याची ड्युअल मार्कर टेस्ट जेव्हा हे येते काय म्हणतात त्यामध्ये जेव्हा दोष येतो तेव्हा या पुढच्या NIPT किंवा हे काय म्हणतात त्याला ॲम्निओसेंटेसिस करून ह्या तपासण्या करायच्या असतात. पण मग जेव्हा 40 वर्षानंतर लग्न झालेलं असतं तर 40 वर्षानंतर जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा थोडा मी तुम्हाला सांगतो की आता म्हणजे फर्टिलिटी खरोखर कितपत शिल्लक आहे. 40 वर्षानंतरच्या कपल्सना मी तर स्पष्ट सांगेन की तुमचे स्त्रीबीज जर काय किती कमी जर असतील दे शुड गो फॉर IVF स्ट्रेट डायरेक्टली. ओके. तिथे एक 3-4 महिने वाट तुम्ही बघणं वगैरे 3-4 महिने तुम्ही दैवावर आपल्या
हे द्या. हम्म. कारण काय माहिती आहे का की प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला ही आंतरिक त्यांची एक इच्छा असते हम्म. की जे काही बाळ आम्हाला होईल ते आमचं स्वतःचं व्हावं. बरोबर. नाहीतर पुढच्या ऑप्शन्स आहेत, डोनर सिमेन आहे, डोनर ओम आहे, हे सगळं आहे. हम्म. पण ते किती केलं तरी मग तो आणि शक्यतो जितकं नॅचरल होईल तितकं ते जास्त चांगलं असतं असं अपेक्षा असते 40व्या सगळ्यांची. वर्षाच्या पण नंतर हम्म. तुम्ही म्हणजे फारशा अपेक्षा नॅचरल होईल ह्या आता कमीच तुमचं ठेवल्या नाही. पण पाहिजे. तसं काय नाही, 52 वर्षी सुद्धा मिरॅकल्स डू ऑकर. असं काय नाही की मिरॅकल्स होऊ शकतात. भूकंप होतच असतो, कधीतरी होत होतो. म्हणून काय तुम्ही भूकंपाची रोज वाट बघणार आहे का? नाही. तर त्यामुळं जे प्रचलित जो प्रॉबिबिलिटी आहे, हम्म. ह्या प्रचलित प्रॉबिबिलिटीच्या हिशोबाने तुम्ही जर जाणार असाल तर इफ यू आर गेटिंग मॅरिड आफ्टर 40 इयर्स, 2-3 महिने तुमचे जे काय ट्रायल गेले, यू शुड स्ट्रेट वे गो Go फॉर for म्हणजे IVF. तुमचं म्हणजे स्त्रीबीजीचं किती निर्मितीची क्षमता आहे, शुक्राणूची ही क्वालिटी कशी आहे, ह्या बघून म्हणजे लवकरात लवकर तुमची ॲटलिस्ट तुम्ही समजा तुम्हाला त्यावेळेससुद्धा तुमचे जर काय म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची कॅपॅसिटी भरपूर आहे असं जर तुमच्या लक्षात आलं हम्म. तर त्याला तुम्हाला ऑप्शन आहेच. म्हणजे ओवा तुमचे फ्रीज करून ठेवा आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला IVF नाही करायचं तर तुमची स्त्रीबीज जे आहेत हे तुम्ही गोठवून ठेवा. हम्म. आणि या पेशंट्समध्ये मात्र तुम्हाला सांगतो म्हणजे कंपल्सरी स्त्रीबीज गोठवून ठेवायला काहीही हरकत नाही. कारण तुम्हाला असं वाटतं की नाही मला 1 वर्षभर मला बाकी जसं 20 वर्ष आणि 30 वर्षाच्या कालावधीमधल्या ज्या मुलींना तुम्ही ट्रीटमेंट करता तसं तुम्ही आम्हाला 1 वर्ष आमच्या नशिबाला हवाला देण्यासाठी हे करा. हे जर करायचं असेल अगदी बिनधास्त तुम्ही करा. तुमची स्त्रीबीज घ्या, गोठवून ठेवा आणि त्यानंतर मग तुम्हाला जर काय समजा नॅचरल झालं well and good. उत्तमच आहे. हा, हा, हा. तुम्हाला समजा नॅचरल नाही झालं मग काय तर तुम्ही ऑलरेडी ते ओवा सगळ्या तुमचा ह्या डिस्कार्ड करून टाकू शकताय. आणि समजा जर काय तुम्हाला नाही झालं तर हा तुमचा इन्शुरन्स आहे ना, तुमचं बॅकअप तुमजवळ आहे. म्हणून तुम्ही ती बॅकअपचे जे काही ओवा आहेत ह्या वापरून तुम्हाला गर्भधारणा व्हायला काहीच हरकत नाही. तर मला वाटते त्यांनी क्या बात आहे. विचारला प्रश्न एक त्याची उत्तरं निघाली अनेक. पण ते काय मला वाटतं आपला आता टाईम संपत आलाय असं दिसायला लागलंय. नक्की. तर त्यामुळं पुढचं काय असेल ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. नक्कीच वेळ संपत आलेला आहे आणि आज जो प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर लक्षात आलं असेल की या जे वयाचे 4 टप्पे केलेले आहेत की 20 ते 30 वर्ष, 30 ते 35, 35 ते 40 आणि 40च्या पुढं या कालावधीत ज्यांची लग्न होत आहेत तर त्यांनी कशा पद्धतीनं अपत्यप्राप्तीसाठी वेळ दिला पाहिजे आणि कधी घाई केली पाहिजे. तर हे डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा विषय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. पुन्हा पुढच्या वेळेला पुढचा विषय आणि अधिक काही प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत येते. तोपर्यंत नमस्कार.